GS हर्बल होलसेल आयुर्वेदिक अद्वियात का काबिल एतमाद मरकज। तिजारत के ख्वाहिशमंद हजरात को हम मुकम्मल ट्रेनिंग देते हैं। हमारे साथ तिजारत करके भरपूर पैसा कमाएं। उलमाए किराम, हुफ्फाज, डॉक्टर्स और मेडिकल वालों के लिए खुसूसी रियायत। तफसीलात के लिए अभी राब्ता करें। सनशाइन हर्बल मायूस शादीशुदा मर्दों के लिए जड़ी बूटियों से तैयार करदा असरदार दवा। इसके अलावा वजन बढ़ाने और मोटापा कम करने के लिए लाजवाब दवाएं इंडिया में कहीं भी हासिल करने के लिए अभी कॉल करें। तहफ़्फ़ुज़े दीन का कारवां रवा दवा रवा दवा रवा दवा रवा दवा रवा दवा। तहफ़्फ़ुज़े दीन का कारवां रवा दवा। उलमा का साथ दो, आओ सबके सब यहाँ। उलमा का साथ दो, आओ सबके सब यहाँ। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व क़दा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। आई बाबांचे मन कधी दुखू नको हे मानवा। आई बाबांचे मन कधी दुखू नको हे मानवा। त्यांच्याशी नम्रतेने सदैव वागतू हे मानवा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सर्व पाहुणे मंडळी व आदरणीय सर्व गुरुजन आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, अल्लाहने सर्व सृष्टी निर्माण केली। त्यामध्ये अल्लाहने आकाश, पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारे, समुद्र निर्माण केले। प्रत्येक सजीव निर्जीव निर्माण केले आणि या सर्वांमधून सर्वात श्रेष्ठ मानवाला बनविले। अल्लाहने पहिल्या मानवाची निर्मिती करून त्यापासून त्याची पत्नी पण निर्माण केली आणि अशा प्रकारे पहिल्या पुरुष व स्त्रीद्वारे सर्व मानवांची निर्मिती होऊन जगभर पसरली आहे। अल्लाहने एका आई वडिलाद्वारे आम्हा सर्व मानवांना निर्माण केले, म्हणूनच माता पितांचा हक्क फार मोठा ठेवण्यात आलेला आहे। प्रिय बंधूंनो, पवित्र कुराण मध्ये अल्लाह आपल्या स्वतःच्या हक्कानंतर आई वडिलांच्या हक्काबाबत मानवाला सावधान राहण्यास सांगितले आहे। अल्लाह कुरान मध्ये सूरा नंबर 17 आयत नंबर 23 मध्ये सांगतो, वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। ज्याचा अर्थ असा आहे की तुझ्या पालनकर्त्याने अशी आज्ञा केली आहे की अन्य कोणाची नव्हे तर केवळ त्याचीच उपासना कर आणि आपल्या आई वडिलांशी चांगुलपणाने वाग। त्यांच्यापैकी एखादा किंवा दोघेही तू सांभाळ करीत असताना वृद्धावस्थेत पोहोचले तर त्यांना उद्देशून तिटकारा व्यक्त करणारा एक शब्द देखील तोंडातून काढू नकोस। तसेच त्यांची कानउघाडणी करण्याचा कदापि विचार करू नकोस आणि त्यांच्यावर नम्र भावाने आपल्या करुणेचे पंख पसरवून टाक आणि त्यांच्यासाठी अल्लाहकडे अशी प्रार्थना करीत राहा, हे माझे पालनकर्ते, या दोघांवर तुझी कृपा कर जशी त्याने माझ्या लहानपणी करुणाभावाने माझे पालन पोषण केले आहे। बंधूंनो, हदीसच्या माध्यमातून जर आम्ही बघितले आणि आई बाबांच्या हक्काबाबत प्रश्न विचारले तर आम्हाला उत्तर मिळेल की तुझे माता पिता तुझे स्वर्ग आणि नरक आहे। अर्थात जर तू त्यांच्याशी चांगुलपणाने व नैतिकतेने वागला तर तुझ्यासाठी स्वर्ग नक्कीच आहे। कारण की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगतात की आईच्या पायाखाली स्वर्ग आहे तर वडील स्वर्गाचा दार। आणि जर तू त्यांच्याशी निर्दयपणे व वाईट प्रमाणे वागला तर तुझ्यासाठी नरक आहे। प्रिय बंधूंनो, आम्हा सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे की आम्ही आई वडिलांबरोबर चांगुलपणाने नम्रतेने वागावे। त्यांना वृद्धाश्रमात न सोडता स्वतः त्यांचा सांभाळ करावा आणि माता पितांच्या सेवेला आपले सौभाग्य जाणावे। अल्लाह आम्हा सर्वांना माता पितांची सेवा आदर करण्याची सुबुद्धी दे, आमीन। एका शरणी मी माझे 2 शब्द संपवितो। माता पितांशी सलोख्याने नम्रतेने वाग हे मानवा। माता पितांशी सलोख्याने नम्रतेने वाग हे मानवा। येईल जीवनात तुझ्या सुख शांतीचा गोडवा। वमा अलैना इल्लल बलाग। चूको स्टार आला क्वालिटी के उम्दा लजीज चॉकलेट्स उलमा हुफ़ाज और तिजारत करने वालों के लिए बेहतरीन मौका।
चूको स्टार औरंगाबाद। मजीद तफसीलात के लिए अभी कॉल करें। मदारिस और मकातिब वालों के लिए खुशखबरी। मुफ्ती अरबियन ड्रेस, अरबी जुब्बा, शाया, तोब और सदरी, हाफिज आलिम फाजिल मुफ्ती बनकर फारिग होने वालों और मकतब के बच्चों के लिए एक नया तोहफा। सालाना प्रोग्राम में इनामात देने के लिए एक अनोखी चीज इंडिया में कहीं भी हासिल करने के लिए अभी कॉल करें। मुफ्ती अरबियन ड्रेस, इब्राहिमपुरा, भोपाल, इंडिया। तहफ़्फ़ुज़-ए-दीन मीडिया की लाजवाब कोशिश, नेक्स्ट मैसेज अब नए अंदाज में, जहां आप देख सकेंगे ईमान और अक़ीदे को मजबूत करने वाले दिलचस्प कार्टून